मागील भागात रणवीरने तिच्या कपाळावर एक दीर्घ चुंबन घेतले. ऋण नाही निया, हे प्रेम आहे आणि या प्रेमाच्या बंधनात आपण दोघे आयुष्यभरासाठी बांधले गेलो आहोत. पावसाची एक सुंदर झुळूक आली. रणवीरने नियाला आपल्या बाहूत उचलून घेतले आणि तो तिला बेडरूमकडे घेऊन गेला. त्या रात्री सर्व संकटांवर मात करून निया आणि रणवीरच्या प्रेमाची एक नवी सुंदर आणि अवीट सुरुवात झाली होती. आता पुढे वर्मा मॅन्शनमध्ये आता हळूहळू एक नवीन अतिशय सुखद आणि उल्हासित वातावरण तयार होत होते. सुलोचनाबाई आणि त्यांच्या संपूर्ण कठोर कारस्थानाचा पर्दाफाश झाल्यानंतर मॅन्शनवरचे संकटाचे काळे सावट पूर्णपणे टळले होते. नियाच्या पोटातील बाळ कायदेशीररित्या रणवीरचेच आहे हे त्याला या संपूर्ण जगासमोर वर्मा घराण्याचा वारस म्हणून स्वीकारले गेले आहे. या गोष्टीने नियाच्या मनावरचा वर्षानुवर्षाचा ताण हलका केला होता. सकाळची सोनेरी किरणे वर्मा मेन्शनच्या टेरेसवरून घसरत बेडरूमच्या खिडकीतून आत येत होती. निया आता प्रेग्नेन्सीच्या 8व्या महिन्यात पदार्पण करत होती. तिचे पोट आता स्पष्टपणे दिसत होते आणि तिच्या संपूर्ण शरीरावर व चेहऱ्यावर एका आई बनणाऱ्या स्त्रीची अनुपम तेज, एक तृप्त हास्य आणि हळूवारपणा उठून दिसत होता. गुलाबी रंगाच्या मऊ सुती साडीत अंगावर अगदी हलकेच दागिने घालून ती खिडकीजवळ उभी होती. तेवढ्यात पाठीमागून रणवीर हळूच पावलांनी आत आला. त्याच्या हातात कोमट दुधाचा ग्लास होता. त्याने हळूच नियाच्या पाठीमागे उभे राहून तिला मिठीत घेतले आणि आपली हनुवटी तिच्या खांद्यावर टेकवली. गुड मॉर्निंग माझी सुंदर बायको. रणवीर अत्यंत मऊ आणि मादक आवाजात तिच्या कानाजवळ पुटपुटला. तसा नियाच्या अंगावर प्रेमाचा गोड शॉक बसल्यासारखा शहार आला. तिने मागे न वळताच स्वतःचे डोके मागे टेकवून रणवीरच्या गालाला स्पर्श केला. गुड मॉर्निंग रणवीरजी. आज पुन्हा मला उठवण्याआधीच तुम्ही माझ्यासाठी दूध घेऊन आलात. निया हलकी हसून म्हणाली. तिच्या आवाजात कृतज्ञता आणि अथांग प्रेम ओसंडून वाहत होते. हो, कारण डॉक्टर मॅडम म्हणाले आहेत की 8व्या महिन्यात माझ्या बायकोला आणि माझ्या येणाऱ्या छोट्या पाहुण्याला वेळेवर पौष्टिक आहार मिळणं खूप गरजेचं आहे. रणवीर अत्यंत प्रेमाने नियाचं पोट हलके स्पर्श करत म्हणाला. त्याने त्याचा हात नियाच्या पोटावर ठेवताच आतून त्या छोट्या जीवाने हलकीशी लाथ मारली. तसे रणवीरचे डोळे आश्चर्याने आणि आनंदाने मोठे झाले. त्याच्या चेहऱ्यावर एका बापाचा अभिमान आणि निरागस हास्य उमटले. निया, बघ ना, बाळाने मला रिप्लाय दिला. माझ्या स्पर्शाची जाणीव होते त्याला. तो खुश होऊन बोलला आणि त्याला पाहून निया खडखडून हसली. हो रणवीरजी, त्याचे बाबा ऑफिसवरून आले किंवा तुमच्या आवाजाची चाहूल लागली ना की हा छोटा पाहुणा पोटात खूप मस्ती करतो. शेवटी मुलगा असो वा मुलगी, स्वभाव अगदी तुमच्यासारखाच खोडकर असणार. रणवीरने नियाला स्वतःकडे वळवले. तिचे दोन्ही गाल आपल्या हातात धरून तिच्या कपाळावर घट्ट ओठ टेकवले. तुझ्या या हसण्यासाठी मी या जगातल्या कोणत्याही संकटाशी लढू शकतो निया. तू आणि हे बाळ हेच माझे संपूर्ण जग आहात. रणवीर तिच्या डोळ्यात डोळे घालून प्रामाणिकपणे म्हणाला. तसे नियानेही रणवीरच्या छातीवर डोके टेकवले. त्याने तिचा हात हातात घेऊन हळूच दुधाचा ग्लास तिच्या ओठांना लावला. नियानेही लढीवाळपणे रणवीरच्या हातातून दूध पिले. दोघांमधील हा हळूवार, निसर्गरम्य आणि अस्सल रोमांस दररोजच वाढतच चालला होता. दुपारी 12 वाजता मेन्शनच्या भव्य हॉलमध्ये कल्याणी देवी स्वतः हातात आरतीचे ताट आणि नवीन कपड्यांची मोठी पेटी घेऊन बसल्या होत्या. नियाचा 8वा महिना सुरू झाला होता. त्यामुळे घरातील पारंपरिक पूजेची आणि धनुर्मास
किंवा प्रेग्नेन्सीतील विशेष काळजी घेण्याच्या विधींची तयारी सुरू होती. निया सावकाश पायऱ्या उतरून खाली आली. आता चालताना तिला थोडा त्रास होत होता आणि ती स्वतःच्या पाठीला हात लावून हळूहळू चालत होती. कल्याणी देवी तिला बघताच घाईघाईने उठून पुढे गेल्या. अगं निया, हळू, पायऱ्यांवरून एकटी का खाली आलीस? नोकरांना हाक मारायची ना, की रणवीरला सांगायचे? त्या काळजीने बोलल्या. नाही सासूबाई, मी ठीक आहे. आता हळूहळू चालण्याचा सराव केला पाहिजे, असे डॉक्टर म्हणाले. नियाही नम्रपणे म्हणाली. कल्याणी देवींनी तिला अत्यंत प्रेमाने सोफ्यावर बसवले. त्याने नियाच्या पायांवर मऊ उशी ठेवली आणि तिच्या पायांना हलकासा स्पर्श केला. तुझे पाय सुजले आहेत निया. आता तू अजिबात कसलेही काम करायचे नाहीस, फक्त विश्रांती घ्यायची. कल्याणी देवींचा तो प्रेमाने भरलेला आवाज ऐकून नियाच्या डोळ्यात पाणी आले. ज्या सासूबाई एकेकाळी नियाला संशयाने बघत होत्या, आज त्या स्वतःच्या मुलीपेक्षाही जास्त तिची काळजी घेत होत्या. आणि हेच तिच्या संघर्षाचे आणि तिच्या निस्सीम प्रेमाचे सर्वात मोठे यश होते. सासूबाई, मला कधीही वाटले नव्हते की मला या जन्मात आईचे एवढे प्रेम मिळेल. नियाचे ओठ थरथरले. कल्याणी देवींनी तिचे अश्रू पुसले. तू मला सासूनही आई मानलीस निया, आणि तू माझ्या रणवीरला जो आनंद दिला आहेस त्याला कशाचीच उपमा देता येणार नाही. आत्ता हे घर तुझे आहे आणि तू या घराची खरी अन्नपूर्णा आहेस. वर्मा कॉर्पोरेशनमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असताना शहरातल्या नामांकित सिटी लाईफ हॉस्पिटलमधून रणवीरच्या पर्सनल नंबरवर अचानक एका वरिष्ठ गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टरांचा फोन आला. रणवीर कॅबिनमध्ये एका मोठ्या आंतरराष्ट्रीय डीलच्या फायलिंगवर सही करत होता. हॅलो, मिस्टर रणवीर वर्मा? डॉक्टरांचा गंभीर आवाज फोनवरून आला. हो, मी रणवीर बोलतोय. बोला डॉक्टर मॅडम. रणवीरने पेन बाजूला ठेवला. मिस्टर वर्मा, मिसेस निया यांच्या कालच्या ब्लड रिपोर्ट्स आणि सोनोग्राफी रिपोर्टचा सखोल अभ्यास केल्यानंतर मला तुम्हाला एका अत्यंत महत्त्वाच्या वैद्यकीय विषयावर बोलण्यासाठी हॉस्पिटलमध्ये बोलवावे लागत आहे. डॉक्टरांचं बोलणं ऐकताच रणवीरच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणार्धात गायब झाला. त्याच्या मनात धडधड वाढली. काय झाले डॉक्टर? निया किंवा बाळ ठीक आहे ना? काही कॉम्प्लिकेशन आहे का? त्याने घाबरून विचारले. फोनवर सर्व सांगणे कठीण आहे मिस्टर वर्मा. तुम्ही कृपया अर्ध्या तासात हॉस्पिटलमध्ये या. परिस्थिती थोडी नाजूक आहे, डॉक्टरांनी सांगितले आणि फोन कट झाला. तसा इथे रणवीरच्या हातातून पेन गळून खाली पडला. त्याचे हृदय वेगाने धडधडू लागले. नियाच्या बाबतीत कसलाही धोका तो सहन करू शकत नव्हता. त्याने क्षणाचाही विलंब न करता आपल्या गाडीची चावी उचलली आणि अमनला सोबतीला घेऊन तो वेगाने सिटी लाईफ हॉस्पिटलकडे रवाना झाला. हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये डॉक्टर नीलम सक्सेना त्यांच्या टेबलवर नियाच्या सोनोग्राफीचे स्कॅन पेपर्स पसरवून बसल्या होत्या. रणवीर आणि अमन घाईघाईने कॅबिनमध्ये शिरले. डॉक्टर, काय झाले आहे? निया ठीक आहे ना? प्लीज मला स्पष्ट सांगा. रणवीरचा आवाज काळजीने कापत होता. डॉक्टर सक्सेना यांनी रणवीरला शांतपणे बसण्याचा इशारा केला. मिस्टर वर्मा, शांत व्हा. आधी मी जे काही सांगते ते नीट समजून घ्या. डॉक्टरांनी एक सोनोग्राफीची फिल्म लाईट बोर्डवर लावली. मिसेस निया यांच्या गर्भाशयाची रचना आणि डिलिव्हरीची वेळ याबाबत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. निया यांच्या शरीरात आधी झालेल्या प्रचंड मानसिक तणावामुळे आणि जुन्या अपघाताच्या धक्क्यामुळे त्यांच्या गर्भाशयातील पाण्याचा स्तर वेगाने कमी होत आहे.
त्यांचं बोलणं ऐकून रणवीर अस्वस्थ झाला. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ असा मिस्टर वर्मा की आपण 9व्या महिन्याची किंवा पूर्ण 9 महिने 9 दिवस वाट पाहू शकत नाही. जर आम्ही जास्त वेळ थांबलो तर बाळाला ऑक्सिजन मिळणे कठीण होईल आणि नियाच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. व्हॉट? रणवीर शॉक होऊन खुर्चीवरून उठून उभा राहिला. नाही, नियाला काहीही होता कामा नये. तुम्ही C-सेक्शन करा किंवा काहीही करा, पण मला माझी बायको सुखरूप हवी आहे. डॉक्टरांनी मान हलवली. सिझेरियन करणे हाच एकमेव पर्याय आहे मिस्टर वर्मा. पण यात एक अडचण आहे. नियाचे हिमोग्लोबिन खूप कमी आहे. डिलिव्हरी दरम्यान जर जास्त रक्तस्राव झाला तर आम्हाला बाळ किंवा आई या दोघांपैकी एकाला वाचवण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागू शकतो. डॉक्टरांचे हे शब्द रणवीरच्या कानावर एखाद्या वज्रघातासारखे पडले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आई किंवा बाळ हे ऐकून तो पूर्णपणे हादरला आणि त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. अमनने त्याला त्वरित सांभाळले. रणवीर, स्वतःला सावर, अमन ओरडला. रणवीरने डॉक्टरांचे दोन्ही हात घट्ट पकडले. त्याच्या डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहू लागले. डॉक्टर, मी तुम्हाला विनंती करतो, मला माझे बाळ हवे आहे, पण नियाशिवाय माझे अस्तित्वच नाही. जर अशी कोणती वेळ आलीच तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत आधी माझ्या नियाचा जीव वाचवाल. मला माझी बायको जिवंत हवी आहे. रणवीर भाऊक होऊन म्हणाला. कॅबिनमध्ये आता भयंकर शांतता पसरली. एका नवऱ्याचे आपल्या बायकोवर असणारे हे निरागस, सर्वोच्च आणि महान प्रेम पाहून डॉक्टरांचेही डोळे ओलावले. आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करू मिस्टर वर्मा, पण नियाला हातात जाणवू देऊ नका. आपण येत्या 2-3 दिवसांतर डिलिव्हरीची डेट फिक्स करू, डॉक्टरांनी सांगितले. आणि अमनसोबत रणवीर हॉस्पिटलमधून बाहेर पडला. रणवीर जेव्हा मेन्शनमध्ये परतला तेव्हा त्याचा चेहरा पांढरा पडला होता. त्याने स्वतःचे अश्रू पुसले आणि चेहऱ्यावर एक खोटे हास्य आणून तो बेडरूममध्ये गेला. निया बेडवर बसून बाळाचे लहान लहान कपडे नीट घडी घालत होती. रणवीरला बघताच तिच्या ओठांवर गोड स्माईल आली. रणवीरची बघा ना, हे छोटेसे सॉक्स किती गोंडस आहेत ना. जेव्हा आपले बाळ हे घालेल तेव्हा किती छान दिसेल, निया आनंदाने त्याला सांगत होती. रणवीरने तिच्याकडे पाहिले. तिचे ते निरागस आनंदी रूप पाहून त्याचे हृदय पिळवटून निघाले. डॉक्टरांचे ते भयंकर शब्द त्याच्या कानात गुंजत होते. आई किंवा बाळ. रणवीर हळूच तिच्या शेजारी बसला. त्याने नियाला घट्ट, खूपच व्याकुळतेने मिठी मारली, ज्यामुळे निया थक्क झाली. तिला रणवीरच्या श्वासातील भीती आणि त्याच्या शरीराची थरथर जाणवायला वेळ लागला नव्हता. रणवीरजी, काय झाले? तुम्ही इतके घाबरलेले का आहात? काही गडबड झाली आहे का? तिने त्याला स्वतःपासून थोडे दूर करत विचारले. रणवीरने तिचे दोन्ही हात आपल्या ओठांशी नेले. काही नाही निया, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मला वचन दे, तू मला कधीच सोडून जाणार नाहीस. बोलताना त्याचे डोळे जास्तच पाणावले. नियाने रणवीरच्या डोळ्यातील अश्रू पाहिले, जे बघून तिला समजले की नक्कीच काहीतरी मोठे संकट आलेले आहे, जे रणवीर तिच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत आहे. नियाने रणवीरच्या गालावर हात ठेवला. रणवीरजी, मला काहीही होणार नाही आणि आपल्या बाळालाही काही होणार नाही. मला तुमच्या प्रेमावर आणि देवाबद्दल पूर्ण विश्वास आहे. आपण दोघे मिळून या संकटावर विजय मिळवू. तशी रणवीरने नियाच्या ओठांवर एक अत्यंत भावूक होऊन किस केली. त्या चुंबनात जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवर उभ्या असलेल्या 2 जीवांची अथांग प्रीत व्यक्त होत होती. 2 दिवसानंतर सिटी लाईफ हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर बाहेर कल्याणी देवी, रणवीर, अमन
आणि इतर कुटुंबीय अत्यंत व्याकुळतेने ताटकळत उभे होते. नियाला इमर्जन्सी डिलिव्हरीसाठी आत नेण्यात आले होते. ऑपरेशन थिएटरचा रेड लाईट पेटला होता आणि रणवीर बाहेर कॉरिडॉरमध्ये एरझारा घालत होता. त्याने देवासमोर हात जोडले होते. त्याचे डोळे लाल झाले होते. ओठ सतत नियाच्या नावाचा जप करत होते. देवा, माझ्या नियाला वाचव. तिचे आयुष्य मला दे, पण तिला काहीही होऊ देऊ नकोस. रणवीर मनातल्या मनात विनवणी करत होता. 1 तास 2 तास वेळ जणू थांबल्यासारखा झाला होता. अचानक ऑपरेशन थिएटरचा रेड लाईट बंद झाला. दरवाजा उघडला आणि डॉक्टर सक्सेना चेहऱ्यावर एक थकलेले पण अत्यंत प्रसन्न हास्य घेऊन बाहेर आल्या. रणवीर धावत त्यांच्याकडे गेला. डॉक्टर, निया कशी आहे? त्याने काळजीने विचारले. डॉक्टर सक्सेना यांनी रणवीरच्या खांद्यावर हात ठेवला. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर वर्मा, निया पूर्णपणे सुखरूप आहे. रणवीरच्या तोंडून एक प्रचंड मोठा सुटकेचा श्वास बाहेर पडला. थँक्यू देवबाप्पा, थँक्यू. कल्याणी देवींनी आनंदाने देवाला हात जोडले आणि मिस्टर वर्मा, डॉक्टर हसून म्हणाल्या, तुम्हाला आणखी एक सर्वात मोठे सरप्राईज आहे. मिसेस निया यांनी एकाच वेळी 2 जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. एक अतिशय सुंदर मुलगी आणि एक रुबाबदार मुलगा. आई आणि दोन्ही बालके पूर्णपणे सुरक्षित आहेत. हे 1 तास संपूर्ण कॉरिडॉरमध्ये आनंदाचा कल्लोळ झाला. जुळी बाळे? रणवीरचा विश्वासच बसत नव्हता. त्याला मुलगा आणि मुलगी दोन्ही एकाच वेळी मिळाले होते. कल्याणी देवींच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. माझ्या घराला देवबाप्पांनी भरभरून दिले. माझी लक्ष्मी सुखरूप आहे. काही वेळानंतर पेशंट वॉर्डमध्ये निया शांत व हॉस्पिटलच्या बेडवर पडून होती. तिचे डोळे हलकेच उघडले होते. तिच्या दोन्ही बाजूला 2 लहान गुलाबी मऊ कापडात लपेटलेली चिमुकली बाळे झोपली होती. रणवीर हळूच आत आला. त्याने नियाकडे पाहिले. नियानेही हलकं हसून त्याच्याकडे पाहिले. रणवीर गुडघ्यावर खाली बसला आणि त्याने तिचा हात हातात घेऊन आपल्या कपाळाला लावला. थँक्यू निया, थँक्यू सो मच. तुम्हाला जगातला सर्वात श्रीमंत आणि आनंदी माणूस बनवले आहेस. रणवीरच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू घसरत होते. नियाने प्रेमाने हळूच त्याच्या केसांतून हात फिरवला. रणवीरजी, हे आपले बाळ आहे, आपली नवीन सृष्टी. रणवीरने एका हाताने आपल्या चिमुकल्या मुलीला आणि दुसऱ्या हाताने मुलाला उचलून घेतले. त्याने दोघांच्या कपाळाचे हलके चुंबन घेतले आणि नंतर नियाच्या ओठांवर प्रेमाची मोहर उमटवली. वर्मा घराण्यात एकाच वेळी 2 नक्षत्रांचे आगमन झाले होते. सर्व संकटे, सर्व संशय आणि सर्व दुःखाचे दिवस आता कायमचे मागे पडले होते. तर मित्रांनो, कथेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला कथा आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.